पुण्यात सांस्कृतिक विश्वात नव्या पर्वाची सुरुवात होप स्टुडिओ फॉर रेनेसॉन्स यांच्या वतीने आनंद अकॅडमी फॉर इंडियन फोकचा भव्य उद्घाटन सोहळा काल उत्साहात पार पडला आणि आजपासून ही अकॅडमी अधिकृतपणे कार्यरत झाली आहे. सोमवार दिनांक 3 ऑगस्ट 2026 सायंकाळी 5 वाजता आयोजित या सोहळ्याला मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे अध्यक्ष पुण्याचे माजी महापौर आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष माननीय प्रशांतजी जगताप यांनी उपस्थित राहून या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. तर महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला. सिनेनिर्माते निलेशजी नवलाखा, शिवसेनेचे माजी शहर प्रमुख रामभाऊ पारीख, विधानसभा प्रमुख उत्तम भुजबळ, सृजनचे संपादक आणि ज्येष्ठ लेखक अमरनाथ सिंग, द वायर मराठीचे संपादक नितीनजी ब्रह्मे, प्रबोधन माध्यमचे दीपकजी बीडकर, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलजी गायकवाड, ज्येष्ठ गझल गायक अशोकजी गायकवाड, सिनेमॅटोग्राफर आणि संकलक अमनदीप सिंग, अष्टपैलू व्यक्तित्व संजय निकम या सगळ्यांसोबत झालेली चर्चा उद्बोधक होती. आंबेडकरी विचारवंत माननीय केशवजी वाघमारे, रवीजी शिंदे, आशिषजी खरात उपस्थित होते. गझल गायक अशोक गायकवाड यांनी बाबासाहेबांवरील गाण्याची अप्रतिम प्रस्तुती सादर करून वातावरण भारावून टाकले. गबाई माझ्या भीमाचे नाव केवढे, भीमाचे नाव केवढे, गबाई माझ्या भीमाचे नाव केवढे, आभाळा एवढे ग आभाळा एवढे, आभाळा एवढे ग आभाळा एवढे, भीमाचे नाव केवढे, गबाई माझ्या भीमाचे नाव केवढे. थँक्यू. विशेष म्हणजे हे सादरीकरण आनंद शिंदे यांच्या समोर झाले. या प्रसंगी JNK न्यूजचे कार्यकारी संपादक भरत शहा यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. स्थानिक समाजसेवक तुषार पाटील यांनीही आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. यासोबतच डॉक्टर अमोल देवळेकर यांच्या जवळच्या मित्रपरिवारानेही नव्या उपक्रमासाठी मनःपूर्वक शुभेच्छांचा वर्षाव केला. या प्रसंगी होप समूहाचे संचालक डॉक्टर अमोल देवळेकर यांनी होप स्टुडिओ म्हणजे काय आणि आनंद अकॅडमी भविष्यात कशा प्रकारे कलाकारांना घडवेल याविषयी आपले विचार मांडले. नमस्कार. आपल्या होप स्टुडिओला आता तब्बल 9 वर्ष पूर्ण झालीत आणि नव्या रूपाने होप स्टुडिओ तुमच्या समोर आता नव्याने येतोय. आणि आता फक्त होप हा स्टुडिओ राहिला नाही, तर आनंदजी शिंदे महाराष्ट्राचे महागायक यांच्या नावाने आपण आनंद अकॅडमी फॉर इंडियन फोक ही आता सुरू केली आहे. आणि अमर पुणेकर यांनी त्याच्यासाठी पुढाकार घेतलाय. आणि अमर पुणेकर आणि त्यांचे सगळेच पुण्यातले आनंददादांचे शिष्य परिवार यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्रातली जेवढी काही नवोदित कलावंत आहेत, ज्यांना आनंद शिंदेच्या मार्गावर चालण्याची इच्छा आहे, परंतु काही आर्थिक कारणं असतील, काही गुरु नसेल योग्य पाठीशी किंवा टेक्निकल सपोर्ट नसेल, अशा सगळ्या लोकांना इथे एक टीचिंग स्कूल, त्यासोबतच ग्रूमिंग, ब्रेनस्टॉर्मिंग आणि सगळ्या प्रकारचा टेक्निकल सपोर्ट यांना दिला जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाममात्र दरामध्ये, किंबहुना ज्यांची जशी गरज आहे त्या पद्धतीने या सगळ्या नवोदित कलाकारांना, ज्यांच्याकडे साधन सामुग्रीची कमतरता आहे, ज्यांच्याकडे पैशाची कमतरता आहे, परंतु ज्यांची कला सच्ची आहे आणि जे आनंददादांच्या मार्गावर चालू इच्छितात, अशा सगळ्या लोकांसाठी आज आपण सुरू करत आहोत आनंद अकॅडमी फॉर इंडियन फोक. तर जेवढी महाराष्ट्रातली तमाम माझी कलावंत बंधू भगिनी आहेत, त्यांनी अमर पुणेकर आणि त्यांच्या सगळ्या मित्रपरिवाराला संपर्क करावा आणि या सगळ्या योजनेचा लाभ घेऊन महाराष्ट्रामध्ये आनंददादांच्या शिष्यांची एक नवीन परंपरा, जे आता सगळीकडे आपण बघतोय की जेनझी पिढी, तर नवी पिढीमधील जे काही आनंद शिंदे यांचे पाठीराखे आहेत किंवा शिष्य आहेत, त्यांच्यासाठी एक गायकांची नवीन फौज, टेक्निकल लोकांची नवीन फौज, संगीतकारांची नवीन फौज या निमित्ताने उभी राहील असा आशावाद व्यक्त करतो. आणि जसं आनंददादांचं करिअर आहे त्याच पद्धतीने हे आनंद अकॅडमी फॉर इंडियन फोक सुद्धा मोठं नाव होईल आणि भविष्यामध्ये आनंददादांना अभिमान वाटेल अशा पद्धतीची कामगिरी अमर पुणेकर असतील किंवा शुभम रांजणे असतील किंवा बाकी सगळे हे जे कलाकार आहेत आपल्या होप स्टुडिओचे, यांच्या मार्फत नक्की होईल असा आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो. परत एक वेळा आनंददादांचं स्वतः ते आशीर्वाद देण्यासाठी इथे आले त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार. आणि आमचे मित्र पुणे शहराचे माजी महापौर आणि इंडियन काँग्रेसचे पुणे शहराचे अध्यक्ष प्रशांत दादा हे फक्त राजकीय कार्यकर्ते नाहीत, तर अशा सगळ्याच पुरोगामी आणि परिवर्तनवादी चळवळीचं पालकत्व घेण्याची भूमिका त्यांनी सातत्याने घेतली आहे. आणि म्हणून या सुद्धा कलाकारांचं पालकत्व ते घेतील आणि आगामी काळामध्ये आपल्या पाठीशी उभं राहतील आणि या परिवर्तनवादी पुरोगामी कलाकारांना एक नवीन व्यासपीठ तयार करून देतील असा आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय लवजी.
माननीय प्रशांतजी जगताप यांनीही या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील नवोदित कलाकारांना मोठे व्यासपीठ मिळेल असे सांगत शुभेच्छा दिल्या आणि आपले विचार मांडले. नमस्कार, मी प्रशांत जगताप, माजी महापौर पुणे, अध्यक्ष पुणे शहर काँग्रेस. आज या ठिकाणी माझे सहकारी आणि या पुणे शहरातले सामाजिक चळवळीतले एक मोठं नाव डॉक्टर अमोलजी देवळेकर, जे आपले सगळ्यांचे जवळचे मित्र आहेत. त्यांच्या पुढाकाराने किंवा त्यांच्या प्रयत्नाने द होप या स्टुडिओचं उद्घाटन होत आहे. आमचे मित्र आणि संगीत क्षेत्रातलं एक मोठं नाव माननीय आनंदजी शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते याचं उद्घाटन झालंय. मी आनंदजी शिंदे साहेबांचे स्वागत करतो आणि डॉक्टर देवळेकरांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. डॉक्टरचं सामाजिक काम जेवढं मोठं आहे तेवढंच या ठिकाणी छोट्या किंवा एकूणच नवोदित कलाकारांचा आवाज पोहोचवण्याचं काम ते सातत्याने करतात. त्याचा मनस्वी आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. त्यांच्या या उपक्रमाला मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. इथून पुढच्या काळामध्ये सामान्य पुणेकरांचा आवाज हा जगभरात पोहोचवण्याचं काम द होप करेल याचा निश्चित होप बाळगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. प्रमुख पाहुणे आनंद शिंदे यांनी ही अकॅडमी लोककलेसाठी नवे दालन उघडेल असे मत व्यक्त केले. द होप हा स्टुडिओ या ठिकाणी त्याचं उद्घाटन झालेलं आहे माझ्या हस्ते. तरी माझ्या प्रिय रसिक बंधू आणि भगिनीनो आणि आनंद अकॅडमी ही नव्याने या ठिकाणी सुरू होते. तर माझ्या सर्व शिष्यांना आणि सर्व गायक जे होतकरू आहेत, गरीब आहेत, पण त्यांची इच्छा आहे की गाणं आपली कला लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, रसिकांपर्यंत पोहोचली पाहिजे. तर या ठिकाणी देवळेकर साहेब त्यांच्यासाठी खास उभे राहिलेले आहेत. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि माझे बंधू जगताप साहेब हे सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित राहिले, धन्यवाद देतो. आणि शिंदेशाही परिवाराच्या वतीनं, माझ्या वतीनं या द होप स्टुडिओला आणि आनंद अकॅडमीला कोटी कोटी शुभेच्छा देतो. आपली उपस्थिती आम्हास आनंद देईल या भावनेतून सुरू झालेला हा सोहळा आता वास्तवात उतरला आहे. आनंद अकॅडमी फॉर इंडियन फोक आजपासून सर्व कलाकार आणि महाराष्ट्रातील नवोदित विद्यार्थ्यांसाठी खुली झाली आहे, असे आनंद अकॅडमी फॉर इंडियन फोक संचालक सुप्रसिद्ध शाहीर अमर पुणेकर यांनी जाहीर केले. होप स्टुडिओचे संचालक आणि प्रमुख साऊंड रेकॉर्डिस्ट शुभम रांजणे यांनी तमाम गायक मंडळी कलाकारांचे विशेष स्वागत करून आभार मानले. सदर कार्यक्रमाची शोभा वाढवण्याकरिता होप हॉस्पिटल आणि परिवार समूहाच्या समस्त कार्यकारी वर्गाने आपले मोलाचे सहकार्य दिले, जसे की सुनील शिंदे मामा, किरण गायकवाड, फरीदा शेख, शाहीन शिर्ली, रशिदा शेख, परवीन, सुवर्णा कल्याणकर, अनिकेत जगताप, वंदना कांबळे, शीतल उबाळे, सोनाली शेंडगे, राजेश पाडले, मीर केदार आणि मारुती उदागे यांनी कार्यक्रमाच्या संयोजनाची भूमिका पार पाडली. या प्रसंगी होप स्टुडिओच्या संचालक आणि निर्मात्या डॉक्टर दीपा अमोल देवळेकर यांनी सर्वांचे आभार मानले. तर मग जर तुमच्यात कला आहे, स्वप्न आहे, तर हीच योग्य वेळ. आजच सहभागी व्हा आणि आपल्या कलेला द्या एक नवे व्यासपीठ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. कार्यकारी संपादक भरत शहा, पुणे. संपर्क 99 23 28 88 35.